पुण्याचा कुख्यात गुंड निलेश गायवळ हा लंडनला पळून गेला आणि त्यानंतर त्याला पासपोर्ट कसा भेटला यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। एखादा छोटासा जरी गुन्हा कुणाच्या अंगावर असेल तरी त्याला पासपोर्ट भेटत नाही। निलेश गायवळ हा सराईत गुन्हेगार आहे। त्याच्या अंगावर अनेक केसेस आहे, हत्या, दरोडे, खून, खंडणी, त्याचबरोबर मोकोका अंतर्गतही त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती। असे असंख्य गुन्हे असूनही निलेश गायवळला पासपोर्ट भेटला, कारण त्यांनी जे यंत्रणा असतात त्या यंत्रणामधील जे कमतरता असतात त्या ओळखल्या आणि त्यानुसार त्यांनी त्याचं डॉक्युमेंटेशन केलं। तर पहिली गोष्ट, निलेश गायवळ याच्यावर जे गुन्हे होते ते सगळे पुणे जिल्ह्याच्या हद्दीत होते, त्यामुळे त्यांनी हे ओळखलं होतं की पुण्यामध्ये आपल्याला पासपोर्ट भेटू शकत नाही। त्यामुळे त्यांनी त्याचं जे राहतं गाव होतं नगर जिल्ह्यामध्ये कर्जत जामखेडचं आहे, त्यांनी नगर जिल्ह्यातून पासपोर्टसाठी अप्लाय करण्याचं ठरवलं। त्यांनी आपल्या पासपोर्टसाठी जे डॉक्युमेंटेशन दिलं त्यामध्ये ऍड्रेसही चुकीचा दिला, त्याचबरोबर आडनावामध्ये पण त्यांनी जाणून बुजून स्पेलिंग मिस्टेक केली। गायवळचं त्यांनी गायवळ केलं, GHAIWA असं त्याचं नाव आहे आधार कार्डवर, परंतु त्यांनी पासपोर्टसाठी जे डॉक्युमेंट दिले त्याच्यामध्ये त्यांनी GAIWA गायवळ असं नाव दिलं आणि याचाच त्याला फायदा झाल्याचंही बोललं जात आहे। त्याचबरोबर त्यांनी खोटा ऍड्रेस दिला होता, गौरी घुमट आनंदी बाजार, कोटवाली मालेवाडी रोड 414-001 असा हा ऍड्रेस होता। यामध्ये त्यांनी कुठेच त्याचं जे घराचा नंबर किंवा सर्वे नंबर हे मेन्शन केलं नव्हतं। या सर्व गोष्टी त्यानंतर ज्यावेळेस पोलिसांनी बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन केलं ऍड्रेसचं त्यावेळेस त्यांना समजलं। त्यानंतर त्यांनी निलेश गायवळ याला अनेकदा कॉलही केले, परंतु त्यांनी कॉल रिसीव्ह नाही केले। त्यानंतर नगर जिल्ह्याच्या पोलीस चौकीने पुण्याचं जे पासपोर्ट ऑफिस आहे त्यांना हा व्यक्ती नॉट अवेलेबल आहे म्हणून रिपोर्ट सबमिट केला आणि त्यानंतर तरी पासपोर्ट ऑफिस जे पुण्याचं आहे त्यांनी तत्काळ व्हिसा निलेश गायवळ याला देऊन टाकला। निलेश गायवळ यांनी ही जी पासपोर्टची प्रक्रिया केली होती ती 2019च्या डिसेंबर मध्ये सुरू केली होती आणि जानेवारी मध्ये त्यांना पासपोर्टही भेटला होता तत्काळ 90 दिवसाचा। परंतु त्यानंतर 2021ला ते एका गुन्ह्यामध्ये मोकोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई झाली होती आणि त्यानंतर कोर्टाने त्यांना पासपोर्ट जमा करायला सांगितला होता, परंतु तरीही पोलिसांनी त्यांचा पासपोर्ट जमा केला नाही। त्यामुळे निलेश गायवळ याची सेटिंग किती मोठ्या प्रमाणात होती, पासपोर्ट ऑफिस मध्ये पण त्याची सेटिंग होती, तसंच पोलीस यंत्रणेमध्ये पण त्याची सेटिंग होती। त्याचबरोबर त्याचे अनेक राजकीय नेत्यांसोबतही अनेकदा आपण फोटो बघतो, रील्स बघतो की तो मंत्रालयामध्ये पण 1-2दा आला होता, त्यावेळेस वादही झाला होता। निलेश गायवळ याचे जे कनेक्शन्स आहेत ते एकदम हाय लेवलला होते आणि त्याचाच कुठेतरी त्याला फायदा झाला या पासपोर्टच्या प्रक्रियामध्ये। नाहीतर एक FIR जरी कुणाच्या अंगावर नोंदवली असेल तरी त्याला पासपोर्ट व्हिसा भेटत नाही। परंतु निलेश गायवळ हा 20 वर्षापासून गुन्हेगारी क्षेत्रात आहे, त्याच्यावर असंख्य गुन्हे आहे, मोकोका अंतर्गतही त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती, परंतु तरीही त्यांनी त्याचे जे चांगली सेटिंग चांगले कनेक्शन्स होते त्याचा उपयोग केला आणि पासपोर्ट हा काढून घेतला व्हिसा लंडनचा आणि आता तो लंडन वारी करत आहे। त्याचबरोबर असं म्हटलं जातं की सध्या तो स्वित्झर्लंडची वारी करत आहे, स्वित्झर्लंड फिरून घेत आहे। आता निलेश गायवळ पुन्हा भारतात येतो की नाही येत, की लंडनला राहून तिथेही हाय लेवलला सेटिंग करून कायमस्वरूपी तिकडलं नागरिकत्व घेतो जसं विजय माल्या यांनी घेतले, हे बघायला लागेल पुढील काही दिवसांमध्ये। काय वाटतं तुम्हाला या सगळ्या अनेक जे सरकारी यंत्रणा आहेत त्यांच्या गोलमाल कारभाराबद्दल? कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये।